आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध म्हणजेच इराण विरुद्ध इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे इंधन पुरवठ्याला फटका बसलेला आणि विशेष म्हणजे की आता याचा फटका बेकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। याआधी बेकरी ज्या आहेत त्या लाकूड कोळशावर चालत होत्या, पण प्रदूषणाच्या कारणास्तव महापालिकेने त्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आणि बेकरीचं कन्व्हर्जन जे आहे ते मशीन बेकरीमध्ये झालं, पण त्याला सुरू ठेवण्यासाठी LPG सिलेंडर वापरला जायचा। ही माझ्या मागे उभी असलेली भट्टी म्हणजे लाकूड कोळशाली, ती पूर्णतः बंद करण्यात आली होती। त्याच्यानंतर त्याच्याऐवजी मशीन बेकरी सुरू करण्यात आली, पण त्या बेकऱ्या ज्या आहेत ते LPG सिलेंडरवर वापरल्या जायच्या। पण आता या बेकरी चालकांना सुद्धा LPG सिलेंडर मिळत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात। दादा, तुमच्या बेकरीचं नाव काय? किती वर्षांपासून ही बेकरी सुरू आहे? हे 90 वर्षाच्या पुढे गेली। नाव काय? गोमंतक हिंदू बेकरी। पण आता खरं तर गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार सगळ्याच बेकरी धारकांकडून येते। तुमची सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती खराबच आहे। आज वर्कर बसून आहेत आणि आज सकाळपासून काही काम झालंय? काय नाही काम झालंय, सगळं बंद आहे। LPG सिलेंडर येतोय का? LPG सिलेंडर घेतो, पण आता तो आज आलाय का या आधी किती दिवस अगोदर आलाय। 2-3 दिवसांना लागतो, 2 सिलेंडर लागतात। आता ते कालपासून आलेच? कालपासून आलेच नाहीत। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत की रवीजी, किती दिवसांपासून इथं काम करत आहात आणि आता काय परिस्थिती सध्याची? मी 16 वर्ष झाले इथं काम करतो, 2009 पासून करतोय। पण आता कोळशावरची भट्टी बंद झाल्यामुळे आम्हाला जाम प्रॉब्लेम झाला आहे। डिझेल होती ती पण बंद झाली, आता LPG वरती गॅसवरती बनवल्या, त्यात पण आता सर्व बंद झालंय। तर 2-3 दिवस तर आता पुढचे काय जातील न जातील त्याचा हे नाही, पण लोकांना जाम त्रास होतोय। दिवसाला किती तुम्ही एकंदरीत माल मटेरियल बनवायचे, काय काय बनवायचे? खारी टोस्ट बटर आपल्याकडे आणि नानकडा बिस्किट हेच निघतं, पण 100 किलोच्या आसपास आपला माल निघतो। पण आता लोकांचं पण हाल होणार आहे, आमचंच हाल होतंय असं नाही, लोकांचं पब्लिकला पण भेटणार नाही, पब्लिकचा पण त्रास होईल पब्लिकांना। आणि आजचा लास्ट दिवस आहे, म्हणजे 1-1.5 तास चालेल आपला, त्याच्यानंतर बंदच होईल। पण त्याच्यानंतर तुम्ही सिलेंडर कंपन्यांशी संपर्क साधला, ते देतील बोलले? नाही, सिलेंडर देतच नाही बोलतात, स्टॉक आहेच नाही बोलतात। 1 महिन्याच्या पुढे बुकिंग। तुमचा रोजचा रोजीरोटीचा धंदा, उदरनिर्वाह, मग आता त्याचा कसा विचार केला गेला? ते अजून तर काही नाही, पण हे गव्हर्नमेंटनं आपलं लक्ष द्यावं आमच्यावरती, काय करावं काय नाही, आणि थोडं लवकरात लवकर होईल तेवढं चालू करावं। आता या करावी सिलेंडरची डिलिव्हरी करावी लवकर, जेवढे लवकर होईल तेवढं। खरं तर या बेकरीत किती कर्मचारी काम करतात? 9 जण आहेत, आणि या सगळ्या 9 जणांचं रोजंदारी ह्याच बेकरी? याच बेकरीवरती आहे। म्हणजे आता सिलेंडर आला नाही तर मग कसं करायचं? काय जेवण खावण सगळं इकडेच असते त्या लोकांचं। काय सिलेंडर मिळालं तर जेवण कसं करणार, माल कसा बनणार? ते जेवणाचा सिलेंडरही नाहीये का? नाही, ते बी नाहीये, त्याचा बी वांदा आहे। आज लास्ट दिवस आहे, खायचं काय आणि करायचं काय, आणि गिरायकांना कसं समजवायचं? आणि मग ग्राहक नाही आले तर मग उद्याचा दिवस कसा? उद्या दिवस कसा काढणार तो? ग्राहक येत राहणार, पण त्यांना पुरवठा पाहिजे ना मालाचा, पुरवठा नसेल तर त्यांना काय करणार? रोजचा नेमक्यात गल्ला कितीचा असतो, मग त्याचा किती फटका बसला? रोजचा कितीचा माल केला जातो असं वाटतं अंदाजे? काही सांगितलंय 100 किलोच्या आसपास निघतो आपला। पण आता तो सगळा 100 किलोचा माल आजपासून बंद होईल? बंद पूर्णपणे बंद आहे। बाहेरचे स्टाफ आहेत, लेडीज स्टाफ आहे 2, आज त्यांचा बी वांदा आलाय। पॅकिंग साठी येतात 2 लेडीज स्टाफ, त्या बी नाही आज। म्हणजे एकूण 11 कर्मचाऱ्यांना फटका आणि बेकरी बंद आहे. बंद आहे। आता तुमचं सरकारला काय म्हणणं आहे, काय करायला? सरकारने लक्ष द्यावं याच्यावरती, काय तो उपाययोजना करावी की बाबा जेणेकरून बट्ट्या बेकऱ्या चालू राहतील। लाकडी तर बंद आहे. बंद आहे, डिझेल बंद झालं, पहिलं लाकूड डिझेल 2 होत्या भट्ट्या होत्या, आणि तुम्ही दोन्ही भट्ट्यांचं कन्व्हर्जनही केलं होतं, त्याच्यात पैसे टाकले टाकले होते। आणि आता हे तिसरा फटका बसला. तिसरा फटका बसलाय, मग करायचं काय? एका महिन्याच्या आत हा फटका दुसरा आहे। म्हणजे गव्हर्नमेंटने अगोदर लाकडी भट्टी डिझेल भट्टी बंद केली, आणि त्याच्यानंतर गॅसमध्ये कन्वर्ट करायला सांगितले किंवा इलेक्ट्रिक, त्याच्यानंतर आता एका महिन्याच्या आत परत हा फटका बसला। गेले आपले 2 महिने तर असेच गेले, त्यावेळेला आमचं नुकसानच झालं, परत आता नुकसान परत सोसावं लागेल आम्हाला। हे तिसरं नुकसान? हो, तिसरं नुकसान। आपण जर पाहिलं तर हे सगळे कर्मचारी आहेत, हे इथेच राहिले आहेत, आजोबा सुद्धा आहेत या ठिकाणी, यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। किती वर्षांपासून या ठिकाणी या बेकरी जात, कारण की मराठी माणसाची ही बेकरी आम्हाला असं कळलंय? तरी 10-11 वर्ष झाली मला। तुम्ही मूळचे कुठले? हे कोल्हापूर। आणि इथेच राहतात आता? हो, इथेच। आणि सगळं जेवण खावण इथेच? किती वर्ष काम करताय? 11 वर्ष। आणि आता सकाळपासून गॅस नाही, मग आता कसं असणार पुढचं नियोजन? आता काय, हे भट्टी बंद पडली तर आम्ही काय करणार? मग
काय कर इथं राहणार गावाला जाणार काय करणार आता मालक काय ठरवतील त्याच्यावर. पण तुमचं सगळं रोजंदारी इथेच. हो हो. आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे कारण की काम नाही मुद्दा असा आहे की LPG सिलेंडरच नाही या ठिकाणी सुद्धा त्यांची जेवणाची व्यवस्था असते पण तोही सिलेंडरचा तुटवडा आहे. आपण जर भट्टीची दृश्य पाहिली तर ही संपूर्ण मशीन आहे आणि ह्या मशीनचा जो हा शेवटचा बाटला असं त्यांनी म्हटलं गेलं. त्यामुळे जर तुटवडा झाला सिलेंडरचा गॅसचा 2 बाटले या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात पण ते म्हणतात की प्रत्येक 3 दिवसांनी 2 बाटले लागतात. आता हे शेवटचे 2 बाटले जर हे संपले तर त्याच्यानंतर भट्टीतलं संपूर्ण बेकरीचं कामकाज जे ते थांबलं जाईल आणि त्याच्यानंतर नव्याने जे आहे ते वापरता येणार नाही. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव खारी ठोस बटर हा दैनंदिन जीवनातला एक नाश्ता असतो किंवा मग प्रत्येक ठेल्यावर आपण जर पाहिलं मुंबईत वडापाव ही प्रतिष्ठेचं खाद्य मानलं जातं की कोणीही मुंबईत आला की वडापाव खातो, चाय ठोस खातो, खारी ठोस खातो. पण आता ह्या सगळ्यांना बेकऱ्यांना सुद्धा या युद्धाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय देसाई सह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.